हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमच्या रिव्हिजनला स्टार्ट केली होती. जॉमेट्रीचा सेकंड चॅप्टरची रिव्हिजन आज आपण करणार आहोत. लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फर्स्ट चॅप्टर पाहिला आहे. ओके, नाव द नेम ऑफ द सेकंड चॅप्टर इज द पायथागोरस थेरम. ठीक आहे, आपण रिव्हिजन करतो आहे. पायथागोरस थेरम काय आहे तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये पाहिला आहे. ओके, what is the Pythagoras theorem? You have already seen in 9th standard, we have seen in 10th standard too. त्या थेरमचं प्रूफ आपण पाहिलं आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द रिव्हिजन. पायथागोरस थेरम. थेरम काय आहे लक्षात घ्या. इन अ राईट अँगल ट्रायंगल. ओके, राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय, जो अँगल 90 डिग्रीचा असणार आहे त्या ट्रायंगलला आपण राईट अँगल ट्रायंगल म्हणणार आहे. द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस. आता हायपोटेनस कोणता असणार आहे. सी हिअर इज द ट्रायंगल PQR. Angle Q is of 90 degree. Then the side opposite to 90 degree is called as hypotenuse. Okay, side opposite to 90 degree is called as hypotenuse. 90 degree असणारी जो अँगल आहे तो कोणता आहे, Q. आता Qच्या ऑपोजिट साइड कोणती आहे तर साइड PR. सो PR is the hypotenuse of this triangle. ठीक आहे. In a right angle triangle, the square of hypotenuse is equal to square of two remaining side. हायपोटेनसचा जो स्क्वेअर असणार आहे तो इक्वल असणार आहे कशाच्या, दोन ज्या रिमेनिंग साइड्स असणार आहेत ट्रायंगलच्या त्याच्या स्क्वेअरच्या इक्वल असणार आहे. मग इथे आपण स्टेटमेंट काय लिहू शकतो, हायपोटेनस आहे PR. सो PR स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग साइड्स कोणत्या आहेत तर PQ. सो PQ स्क्वेअर आणि अजून एक साइड राहिली PR किंवा QR. सो QR स्क्वेअर. सो PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. जनरली हे आपण ट्रायंगलचं ABC असं नाव असताना पाहिलं होतं. ओके, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ठीक आहे. सो लक्षात तुम्ही इतकंच ठेवणार आहात की इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. ओके, दिस इज पायथागोरस थेरम. पुढे वळूया. इथे आपण दोन प्रॉपर्टीज पाहणार आहोत. ठीक आहे, अँगल्सच्या मेजरमेंट्सवरून या प्रॉपर्टीज डिसाइडेड आहेत. प्रॉपर्टीज आर 30, 60, 90 डिग्री अँड 45, 45, 90 डिग्री. आता या प्रॉपर्टीज काय आहेत तर या प्रॉपर्टीज तुम्हाला प्रूफ करून दिलेल्या आहेत इन युअर टेक्स्टबुक. सो या प्रॉपर्टीज तुम्हाला प्रूफ करायला येऊ शकतात. एक 3 मार्क्सचा जो क्वेश्चन असतो त्यामध्ये हे क्वेश्चन्स येऊ शकतात. प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 जरी नाही आले तरी कंपल्सरी या दोन्हीपैकी एका प्रॉपर्टीवर तुम्हाला एक्झाम्पल तरी सॉल्व करायला असणारच आहेत. तेव्हा या प्रॉपर्टीज व्यवस्थित लक्षात ठेवा. प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल. ठीक आहे, एक ट्रायंगल आहे ज्यामध्ये एक साइड 30 डिग्री आहे, एक साइड 60 डिग्री आहे आणि एक साइड 90 डिग्री आहे. मग 30 डिग्रीच्या अपोजिट जी साइड असणार आहे ती हाफ ऑफ द हायपोटेनस असणार आहे. ओके, साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल इज हाफ ऑफ द हायपोटेनस and side opposite to 60 degree angle is under root of 3/2 times of the hypotenuse. Okay, so this is the property of 30, 60, 90. Side opposite to 30 degree is half of the hypotenuse and side opposite to 60 degree angle is under root of 3/2 times of hypotenuse. Moving to the next property, property of 45, 45, 90 degree angle. Each perpendicular side is 1/2 times of the 1 under root of 2 times of the hypotenuse. आता 45, 45, 90 म्हणजे जी 45 आणि 45 साइड असणार आहे ती साइड काय असणार आहे तर 1 under root of 2 and 1 under root 2 times of hypotenuse असणार आहे. क्लिअर. काय पाहिलं, पायथागोरस थेरम. त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 अँड प्रॉपर्टी ऑफ 45, 45, 90. इझी आहे. पायथागोरस थेरम इन ए राईट अँगल ट्रायंगल. इतके वेळा तुम्ही हे प्रॅक्टिस करा की इट विल बी जस्ट झोपेतून उठून तुम्हाला विचारलं तरी यू हॅव टू जस्ट इट विल बी क्लिक इन युअर माइंड. इन ए राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. फॉर दिस ट्रायंगल वी कॅन राईट PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. ओके, then property of 30, 60, 90 side opposite to 30 degree angle is 1/2 of the hypotenuse and side opposite to 60 degree angle is under root of 3 times 3/2 times of the hypotenuse. Then property of 45, 45, 90 degree. Okay, each perpendicular side is 1 under root of 2 times of hypotenuse.
If you want this, you can take down, otherwise we will move towards the next point. मूविंग टू द नेक्स्ट पार्ट, आपल्याला काही थेरम्स दिले आहेत. ओके, अतिशय इझी चॅप्टर आहे, जास्त थेरम्स नाही त्यामध्ये. फर्स्ट थेरम आहे सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. त्यासाठी थेरम काय आहे ते आधी पाहूया. इन अ राईट अँगल ट्रायंगल, इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनस, देन टू ट्रायंगल्स आर फॉर्म्ड. दे आर सिमिलर टू ओरिजिनल ट्रायंगल अँड इच अदर. ओके, जर आपण अल्टिट्यूड ड्रॉन केली, हिअर बी डी इज व्हॉट, बी डी इज अल्टिट्यूड, तर कोणकोणते ट्रायंगल फॉर्म झाले बघा. ए डी बी, बी डी सी आणि हा मोठा ट्रायंगल ए बी सी. हे तीनही ट्रायंगल एकमेकांसोबत सिमिलर आहेत, हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. बघा काय तीन प्रूफ्स असणार आहेत. ट्रायंगल ए डी बी सिमिलर टू ए बी सी. फर्स्ट ट्रायंगल हा मोठ्या ट्रायंगलसोबत सिमिलर असेल. सेकंड ट्रायंगल हा मोठ्या ट्रायंगलसोबत सिमिलर असेल. ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल बी डी सी. अँड थर्ड वन, म्हणून हे दोन ट्रायंगल एकमेकांसोबत सिमिलर असतील. सो ट्रायंगल ए डी बी इज सिमिलर टू ट्रायंगल बी डी सी. दॅट्स इट. Similarity of a right angle triangle. In a right angle triangle, if the altitude is drawn to the hypotenuse, hypotenuse इथे काय असेल तर AC is the hypotenuse, BD is the altitude. We drawn here BD, which is the altitude, to the hypotenuse AC. Then two triangles are formed. Okay, these two triangles are similar to the original triangle, that is the big one triangle, triangle ABC, and to each other. So what you are going to prove here, that ADB, triangle ADB is similar to ABC, triangle BDC is similar to triangle ABC, and ADB is similar to triangle BDC. हे आहे similarity of a right angle triangle. डायग्राम लक्षात ठेवणार आहात, स्टेटमेंट आणि तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे ते. थेरम्सची तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली असेल. आय एम टेलिंग टाइम टू टाइम दॅट practice for the theorems, have a separate notebook, or otherwise you can practice on rough pages, on slate, use anything, no matter what, but you have to practice it more oftenly. Next, theorem of geometric mean. Geometric mean इथेच तुम्हाला कळतंय की इथे आपलं मीन असणार आहे. ओके, then what is the theorem? In right angle triangle, perpendicular to hypotenuse from opposite vertex is a geometric mean to the segments which divide into which hypotenuse is divided. Okay, आता in a right angle triangle you can see PQR is a right angled triangle. Angle Q is of 90 degree. Okay, and now perpendicular to hypotenuse from the vertex. आता vertex आहे Q. Q मधून आपण QS हा perpendicular ड्रॉ केला आहे hypotenuse PR वर. Okay, now then geometric mean is the segment into which hypotenuse is divided. आता hypotenuse या सेगमेंटमध्ये डिवाइड झालं. ओके, SR आणि RP. मग ही जी सेगमेंट आहे ही त्यांचं काय असणार आहे तर जॉमेट्रिक मीन असणार आहे. दिस इज द थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. शक्यतो हा थेरम प्रूव्ह करायला येणार नाही. नाव नेक्स्ट, पायथागोरस थेरम. तुमच्या चॅप्टरचंच नाव आहे पायथागोरस थेरम. हा प्रमेय सुद्धा प्रूव्ह करायला येण्याची शक्यता आहे. ओके, दिस वन अँड दिस वन, या दोन्हीपैकी एक. ओके, नाव थेरम काय आहे आपण ऑलरेडी पाहिलं आहे. इन ए राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. आता इथे ट्रायंगल ए बी सी म्हणतो आहोत. आधी आपण PQR म्हटलं होतं. नावं काहीही असतील तरी तुम्ही जर असं पाठ केलं असेल AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, सो इट विल नॉट वर्क. तुम्हाला प्रॉपर स्टेटमेंटच ते लर्न करावं लागेल. यू हॅव टू लर्न द स्टेटमेंट. इफ यू विल लर्न लाईक AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, and then if the shape of the triangle shape will not change but the diagram will change or the names of the triangle will change, then you will have a kind of confusion. So to avoid that, just remember the statement. In a right angle triangle, the square of hypotenuse is equal to the sum of square of remaining two sides. Okay, this is Pythagoras theorem.
हे थेरम बुकमध्ये तुम्हाला प्रूव्ह करून दिला आहे. आधी जेव्हा आपण हे शिकलो आहे ते व्हिडिओ लेक्चर्स रेफर करा, त्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये देखील हे थेरम प्रूव्ह केलेलं आहे. नाव द कन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमचा कन्वर्स काय असणार आहे, तर ह्याच्या अपोजिट असणार आहे. इथे आपण म्हणतो इन ए राईट अँगल ट्रायंगल ते काय असणार आहे, AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. मग इथे आपण काय म्हणणार आहोत, तर इन ए राईट अँगल ट्रायंगल स्क्वेअर ऑफ वन साइड इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ सम ऑफ द रिमेनिंग टू साइड्स, देन द ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. मग ही कंडिशन आपण म्हणणार आहोत स्क्वेअर ऑफ वन साइड इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स, सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. आणि जर असं असेल तर जो ट्रायंगल असणार आहे तो राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. मग कन्वर्स ऑफ पायथागोरस थेरममध्ये आपण काय प्रूव्ह करणार, तर अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री हे आपण तिथे प्रूव्ह करणार आहोत. ओके, आर यू गेटिंग? याच्या टोटल अपोजिट इथे प्रूव्ह करणार. इथे आपण AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्रूव्ह करत होतो. आता कन्वर्समध्ये हे ऑलरेडी आपल्याला दिलं आहे, म्हणून हा ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल आहे, किंवा म्हणून अँगल ABC हा 90 डिग्री आहे, हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. ओके, दिस इज द कन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम. त्यानंतर तुम्हाला तुमचा टेक्स्टबुकमध्ये ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम असे 2 ॲक्टिव्हिटीज एक्झाम्पल्स दिले आहेत. ते एक्झाम्पल्स देखील आपण पाहिले आहेत. ते एक्झाम्पल लर्न्स करून नंतर तुम्ही पुढे अपोलोनियस थेरमकडे जाणार आहात. हे एक्झाम्पल स्किप करून जर तुम्ही या थेरमकडे गेलात तर तुम्हाला हा थेरम समजणार नाही. सो डू विथ दॅट 2 एक्झाम्पल्स अँड देन मूव टुवर्ड्स द थेरम. द थेरम इज in a triangle ABC, if M is the midpoint of side BC, then AB square plus AC square is equal to 2AM square plus 2BM square. थेरम आपण प्रूव्ह केला आहे. दिस थेरम विल नॉट कम फॉर दी प्रूफ, ओके, बट स्टील प्रॅक्टिस विथ दॅट. त्यानंतर तुमचा प्रॅक्टिस सेट 2.2 असेल. बघा, 2च यामध्ये प्रॅक्टिस सेट आहेत. खूप इझी चॅप्टर आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सेट पाहायला मिळेल. ओव्हरऑल रिव्हिजन आपण केली आहे. टुडे यू आर गोइंग टू डू विथ युअर प्रॉब्लेम सेट. प्रॉब्लेम सेट तुम्ही आज सॉल्व करणार आहात. यू आर गोइंग टू सॉल्व युअर प्रॉब्लेम सेट इन द होमवर्क अँड जस्ट सी द होल व्हिडिओ सो केअरफुली. थेरम आहेत पायथागोरस थेरम, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल आणि अपोलोनियस थेरम. हे 3 थेरमची तुम्ही या चॅप्टरसाठी प्रॅक्टिस करणार आहात. ओके, सो वी विल स्टॉप हिअर टुडे. Do with your homework, practice as much as you can at your high level. Thank you.